नमस्कार प्रेक्षकांनो, पाठराखीण मालिकेमध्ये जगावेगळाच आलोक आणि प्राजक्ताचा साखरपुडा पार पडलेला आहे. पण इकडे भाग्याला मात्र आलोकच्या वागण्याबद्दल संशय निर्माण झालेला आहे आणि त्याबद्दलच ती प्राजक्ताला जाब विचारणार आहे. आता पाठराखीण मालिकेमध्ये कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं, प्राजक्ता आणि आलोकचा साखरपुडा अगदी अनायसे असा अलगदच होऊन गेलेला असतो. म्हणजे आता इकडे तृप्ती पाय घसरून पडते, तिच्या हातातील अंगठी प्राजक्ताच्या हातात येऊन पडते आणि प्राजक्ताचा पाय घसरतो काय आणि आलोक तिला सावरतो काय. आता सावरताच आलोक हातामध्ये अंगठी घेतो आणि तिच्या बोटामध्ये घालतो. इथे आता प्राजक्ताच्या हातामध्ये आलोक अंगठी घालतो आणि सगळेजण टाळ्याच वाजवायला लागतात. त्यावेळेला सुलोचना म्हणत असते की ही अंगठी मी प्राजक्तासाठीच आणली होती आणि आता ती फक्त आलोकने हातामध्ये घातली एवढंच, म्हणून आता सगळेजण टाळ्या वाजवायला सुरू करतात. आता इथे प्राजक्ता सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत असते की आलोक सरांनी मला अंगठी घातली आहे आणि आमचा साखरपुडा पार पडलेला आहे. इकडे भाग्याला मात्र आलोकच्या चेहऱ्यावरच्या रिॲक्शन पाहून थोडासा संशय आलेला असतो. आता इकडे आलोक सगळेजण टाळ्या का वाजवत आहेत म्हणून थोडा गडबडलेला असतो, म्हणून तो थोडा साईडला जाऊन उभा राहतो. इकडे आता आलोकला सोप्यावर बसायला जागा देतात आणि सगळेच आता सुलोचना वगैरे बसलेले असतात. इकडे आता चारू काय म्हणत असते, आलोकराव तुमचा आता आपण मानपान करूया, तुमचा औक्षण करूया. त्यावेळेला आलोक म्हणतो, माझा का मानपान करायचं आहे बरं. त्यावेळेला सगळेच आलोकचं बोलणं नीट लक्ष देऊन ऐकत असतात. नेमका आलोक असं का म्हणत आहे हा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे भाग्या आणि वैद्यबुवांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. इकडे आता सुलोचना चांगलीच गडबडते आणि स्वतःच्या मनातच विचार करत असते, अरे बापरे, औक्षण म्हटलं की कुंकू आलं आणि कुंकू बघितल्यानंतर आलोकचा राग काही त्याला कंट्रोल होणार नाही, काहीतरी केलंच पाहिजे. आता असा विचार करूनच सुलोचना चारूला म्हणत असते की चारूताई राहू दे ना औक्षण वगैरे, मानपान कशाला लागतोय बरं, नाही नको राहू दे असं म्हणत असते. तेवढ्यातच प्राजक्ता पुढे पाटाजवळ येते आणि कुंकू गायब करण्याचा प्रयत्न करत असते. इकडे चारू म्हणत असते, असं कसं बरं तुम्ही नको म्हणताय. आता चारूची आई सुद्धा म्हणत असते, अहो मानपान तर झालाच पाहिजे ना. आता सुलोचना पुन्हा म्हणत असते, अहो नाही चारुताई, याची काहीच गरज नाही, कशाला करताय हे उगीच, नको उगच फॉर्मॅलिटी करू नका तुम्ही. त्यावेळेला चारू म्हणत असते, अहो तुम्ही आमच्या प्राजक्तासाठी एवढं सगळं केलं आणि आम्ही एवढं सुद्धा आमच्या होणाऱ्या जावई बापूसाठी, असं चारू म्हणणार असे. तेवढ्यातच अंबिका वाक्य कट करते आणि म्हणत असते, जाऊबाई असू देईल ना, त्यांना औक्षण करायचंय तर करू देत ना. आता प्राजक्ता काय करते, जे औक्षणाचं ताट असतं त्यामध्ये कुंकवाची डबी असते ती फुलाच्या थाळीमध्ये रिकामी करते आणि त्यावर फुलं झाकून ठेवते आणि रिकामी डबी त्या ताटामध्ये ठेवते. इकडे आता चारू म्हणते, नाही औक्षण तर झालंच पाहिजे. आलोक सुद्धा म्हणत असतो, अहो नको कशाला करताय. त्यावेळेला चारू काय करते, वैद्यबुवांच्या हातामध्ये टोपी देते आणि घाला असं सांगते. आता वैद्यबुवा सोप्यावर बसलेल्या आलोकच्या डोक्याला ती टोपी घालतात आणि हाताला धरूनच पुढे आणून पाटावर बसवतात. आता आलोकला नेमकं कळतच नसतं की मला काय एवढा मान सन्मान द्यायचा चाललाय यांचा. आता इकडे प्राजक्ताने कुंकू गायब केलेलं असतं हे खुणावून सुलोचनाला आणि अंबिकाला सांगत असते. आता कुंकू गायब आहे म्हटल्यानंतर सुलोचनाचा जीव थोडा थंड होतो. आता इकडे चारू काय करते, आरतीचं ताट घेते आणि कुंकवाच्या डबीचं टोपण काढायला लागलेली असते आलोकला टिकला लावण्यासाठी. आता डबी उघडते, पाहते तर काय त्यात कुंकू नसतं, कुंकू सगळंच संपलेलं असतं. आता ती म्हणते, अरे यातील कुंकू कुठे गेलं बरं, सगळंच कुंकू कसं काय संपलं. आता इकडे भाग्याला सुद्धा कळत नाही की अचानक कुंकवाची डबी रिकामी कशी काय झाली बरं. आता इकडे चारू इकडे तिकडे कुंकू शोधायला लागली असते. तेवढ्यातच सुलोचना म्हणत असते की अहो चारूताई राहू दे, मी तुम्हाला म्हटलंय ना याची काहीच गरज नाही. त्यावेळेला आता ही तृप्ती गप्प बसत नाही. ती काय करते, पटकन धावत देवघरात जाते आणि साठवणीचं जे कुंकू असते ते घेऊन पटकन बाहेर येते. इकडे आता तृप्ती चांगला मोठाच्या मोठा कुंकवाचा लाल भडक पुडाच घेऊन आलेली असते आणि म्हणत असते, आई आहे ना आपल्या घरी कुंकू, माझ्या बरोबर लक्षात होतं कुठं ठेवलंय ते, आपल्या घरी असतंच नेहमी कुंकू. आता ही तृप्ती ती पुडी फोडून त्या डब्बीमध्ये कुंकू घालायला लागलेली असते आणि तेवढ्यातच आलोकचं लक्ष या कुंकवाच्या पुड्याकडे जातं. आता एवढं जास्त कुंकू पाहून प्राजक्ताच्या आणि सुलोचनाच्या अंबिकाच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो, कारण यांना माहीत असतं थोडा जरी लाल रंग पाहिला तरी आलोकच्या चेहऱ्याचा रंग बदलायला सुरू होतं. इकडे आता आलोक त्या पुड्याकडे पाहून रिॲक्ट व्हायला लागलेला असतो, त्याला घाम फुटलेला असतो आणि त्याचा राग त्याला कंट्रोल होत नसतो. इकडे आता चारू काय करते, डब्बीत घातलेलं कुंकू चांगलं बोट भरून बोटावर घेते आणि आलोकला टिळा म्हणजे नाम ओढण्यासाठी बोट पुढे करते. आता बोटावर एवढं लाल भडक कुंकू पाहून आलोकच्या
आलोकच्या कानापाठीमागून घाम फुटायला लागलेला असतो आणि त्याला त्याचा राग स्वतःच्या नियंत्रणात करताच येत नसतो. आता ही चारू काय करते, हळूहळू ते बोट कपाळाकडे न्यायला लागते आणि आलोकचं लक्ष त्या लाल रंगावरच केंद्रित होतं आणि आलोकचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि तो पटकन आता चारूचा हातच धरतो. इकडे आता सुलोचना, अंबिका आणि प्राजक्ता मात्र चांगलीच घाबरलेल्या असतात. आता इथे सुलोचना मात्र चांगलीच टेन्शनमध्ये आलेली असते की आता आलोक राडा करणार हे नक्की. इकडे आता गच करून चारूचा हात धरलाय म्हटल्यानंतर भाग्या, तिची आजी आणि वैद्यबुवांना हे वेगळंच वाटायला सुरू होतं. मात्र प्रीती आणि श्रेयसला मात्र चांगलाच आनंद झालेला असतो, कारण त्यांना सुद्धा माहीत असतं अगदी थोडा जरी लाल रंग याने पाहिला तर हात चांगलाच गोंधळ घालतो. आता नेहमीप्रमाणेच आलोकला त्याचा राग स्वतःच्या नियंत्रणात करता येत नाही आणि तो पटकन चारूचा हात ढकलून लावतो आणि उठूनच उभा राहतो आणि म्हणत असतो, तुम्ही नेहमी माझ्यासोबत असं का करता बरं? इथे आता आलोक म्हणत असतो की मी तुम्हाला म्हणालो होतो ना की मला काही नको, माझ्यासोबत असं काही करू नका म्हणून, का करता बरं तुम्ही असं? असं तो रागारागानेच मोठ्याने ओरडतो, डोक्याला घातलेली टोपी काढतो आणि जमिनीवर फेकून देतो आणि घरातून बाहेर निघतो. इथे आलोकचं हे रूप पाहून भाग्याला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. नेमकं हे काय चाललं आहे तिला कळतच नसतं. इकडे आता अंबिका आणि सुलोचना आलोकच्या पाठीमागेच बाहेर आलेल्या असतात. आलोक इकडे स्वतःला त्रास करून घेत असतो. तो म्हणत असतो की मी उगीच आलो इकडे, मी रागराग करणार नाही असं आरवलं वचन दिलं होतं आणि या सगळ्यांच्यामुळे ते वचन मी आज मोडलं. आता अंबिका पटकन आलोक जवळ येते आणि आलोक शांत हो बरं. त्यावेळेला आलोक एवढा चिडलेला असतो की म्हणत असतो, काय याच्यासाठी मला पूजेमध्ये बोलवलंय ना? अगं मी नाही म्हणत होतो ना इथे यायला, कशाला मला यांनी बोलवलंय बरं? माझ्यासमोर असा लाल रंग का आणला बरं त्यांनी? नाही मी चूक केली इथे येऊन असा आलोक हायपर होऊनच सतत बोलायला लागलेला असतो. अंबिका आलोकला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आता इथे अंबिका काय करते, आरवचा हात चोळत असते. आलोक शांत हो बरं, आता व्हायचं ते होऊन गेलं की नाही, पण आता राग सोड बरं, आता मनामध्ये काही ठेवू नकोस. तू आरवला शब्द दिलायस ना, तू राग करणार नाहीस, पुन्हा असं वागणार नाहीस म्हणून, मग स्वतःला शांत कर बरं, किती स्वतःला त्रास करून घेणार आहेस? असं म्हणत अंबिका आलोकला सावरण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात सुलोचना पुढे येते आणि म्हणत असते, आलोक जे झालं त्यामध्ये तुझी काही सुद्धा चूक नाहीये, स्वतःला शांत कर बरं, एवढं राग करू नकोस. त्यावेळेला आलोक म्हणत असतो, तू माझ्याशी काही बोलायचं नाहीस, तू पहिल्यांदा माझ्या नजरेसमोरून दूर हो म्हटलं ना. असं म्हटल्यानंतर सुलोचना पटकन पाठीमागे सरकते. इथे आता आलोकला त्रास होत असतो की आरवला त्याने शब्द दिलेला असतो की मी कधीच राग करणार नाही. म्हणूनच आता आलोक म्हणत असतो की मला खूप त्रास होत आहे की मी आरवला दिलेलं वचन मोडलं आहे. आता अंबिका म्हणते, आलोक शांत हो बरं आणि तू घरी जाऊन आराम कर, तोपर्यंत मी येतेच पाठीमागून. आता आलोक पुन्हा रागाने अंबिकाकडे बघतो. अंबिका म्हणत असते, आलोक माझं ऐकणार नाहीस का? चल बरं घरी पटकन आराम करण्यासाठी. आता आलोक पटकन गाडीत बसतो. आता अंबिकाला सुलोचना म्हणत असते की अंबिका तू चल त्याच्याबरोबर घरी, त्याच्याकडे लक्ष दे, मी आलेच पाठीमागून. आता अंबिका सुद्धा आलोकला घेऊन घरी जाते. इकडे सुलोचना मात्र स्वतःच्या मनात विचार करत असते की देवा, ज्याची भीती होती तेच घडलं. आज आलोकचं एक नवीन रूप मी पाहिलं होतं इथं, त्याला खळखळून मनापासून हसताना मी पाहिलं होतं. त्याचा आनंद करू की आता जे घडलं त्याने जो त्याचा राग इथे दाखवला आहे त्याचा दुःख करू? काय करू मी नेमकं, मला काहीच कळत नाही. आणि आतापर्यंत सगळं व्यवस्थित झालंय, इथून पुढे सुद्धा देवा तू लक्ष दे. इकडे आता प्राजक्ता शांतच उदास होऊन पाटावर बसलेली असते आणि भाग्या तिला धीर देत असते. इकडे चारू सुद्धा आश्चर्यच होऊन जिथल्या तिथेच बसलेली असते, काहीच रिॲक्शन नाही. घरात सगळ्यांना नेमकं कळतच नसतं की नेमकं आलोक काय वागला आहे हे. त्यावेळेला प्रीती ही मूर्ख येते आणि चारूला म्हणत असते, तुमचा हात तर दुखत नाही ना? त्यावेळेला चारू तिच्या तोंडाकडे बघते. आता ती म्हणत असते की तसं नाही हो, राग मानू नका, आमच्या आलोक भाऊजींनी तुमचा हात झिंकारला ना, ढकलला ना, म्हणून मी विचारलं तुम्हाला, तुमचा हात तर दुखत नाही ना? तेवढ्यात श्रेयस म्हणत असतो, प्रीती आपण तर काहीच बोलणार ना, गप्प बसलेलंच बरं. तेवढ्यात चारू म्हणत असते, साखरपुडा आहे ना आज त्यांचा, आमचे जावई बापू आहेत होणारे, मग एवढं तर आता होणारच की, एवढं मी करणारच की. त्यावेळेला आता प्राजक्ता मामीकडे पाहत असते. आता चारू मात्र शुद्ध हरपल्यासारखीच बसलेली असते. इकडे वैद्यबुवा
श्रेयसच्या वडिलांना म्हणत असतात की काय झालं बरं, एवढं नेमकं काय घडलं की एवढा राग त्यांना आला. मगाशी तर माझ्याशी ते अगदी हसत खेळत बसले होते की किती ते प्रसन्न होते आणि अचानक कुंकू बघितला एवढा राग आला त्यांना. तेवढ्यातच भाग्या म्हणत असते अचानक नाही बाबा, त्यांना ती आता सवयच आहे असं भाग्या म्हणणार. तेवढ्यात सुलोचना वैद्यबुवांसमोर येते आणि म्हणत असते जे काही घडलं, जे काही सगळं आता तुम्ही पाहिलं त्यामध्ये तुमची काहीही चुकी नव्हती, सगळी चूक तर आलोकचीच आहे आणि सगळं काही सत्य मी तुम्हाला अगोदरच सांगायला पाहिजे होतं. आता वैद्यबुवा म्हणत असतात म्हणजे काय बोलायचंय तुम्हाला, कोणतं सत्य. त्यावेळेला प्राजक्ता म्हणते मामा आलोक सरांना लाल कलरच्या रंगाची ॲलर्जी आहे. म्हणजे मामा मला सुद्धा माहीत नव्हतं हे सुरुवातीला आणि नंतर मला माहीत पडलं. त्यांच्या अंगाला जर कुंकू लागलं तर त्यांच्या अंगावर मोठमोठे पुरळ उठतात आणि त्यांचं डोकं प्रचंड दुखतं आणि हा त्रास त्यांना बरेच दिवस सहन करावा लागतो. आता प्राजक्ता सावरासावर करून परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत असते आणि प्रीती आणि श्रेयसची मात्र चांगलीच घालमेल झालेली असते. आता हे ऐकून भाग्या म्हणत असते की कुंकवाची ॲलर्जी, मी तर पहिल्यांदाच ऐकते. सुलोचना म्हणत असते हे असं आहे म्हणूनच मी तुम्हाला औक्षणासाठी नाही म्हणत होते. अगदी लहानपणापासून कुंकवाला तो खूप घाबरतो आणि कुंकू त्याच्या समोर आलं की तो असा चिडचिड करतो आणि त्याचा राग त्याला कंट्रोल होत नाही. सुलोचना वैद्यबुवांची माफी मागतच म्हणत असते वैद्यबुवा एवढी छान तयारी तुम्ही केली, एवढा छान समारंभ झाला आणि शेवटी आलोकच्या रागामुळे सगळ्या कार्यक्रमाला गालगोट लागला, त्याबद्दल मला माफ करा. पण मी काय म्हणते आपण वाईट गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा चांगल्या गोष्टींकडे लक्ष देऊया. आता सुलोचना वैद्यबुवांची समजूत काढत असते. ती म्हणत असते की आलोक आणि प्राजक्ताचा साखरपुडा अगदी सुरळीत पार पडला आहे, सगळा कार्यक्रम अगदी व्यवस्थित झाला आहे, आता तुम्ही काळजी करू नका, तुमची यामध्ये काही सुद्धा चूक नाही. त्यावेळेला वैद्यबुवा म्हणत असतात हो सगळंच काही व्यवस्थित पार पडलं, पण आलोक असे रागाने गेले त्याचं मला थोडं वाईट वाटलं आहे. आता सुलोचना म्हणत असते वैद्यबुवा एवढा विचार करू नका, तुम्हाला वाईट वाटले मला माहीत आहे, पण मी काय करते घरी जाते आणि आलोकचा राग शांत झाला की त्याला तुमची माफी मागायला सांगते, वाटल्यास तर तुमच्या घरी त्याला मी घेऊन येते. त्यावेळेला वैद्यबुवा म्हणत असतात सुलोचना मॅडम तुम्ही काय बोलत आहात बरं, माझी माफी मागण्याची काहीच गरज नाही. आता वैद्यबुवा म्हणत असतात मला असं बोलून तुम्ही लाजवू नका उगीच, माझी माफी वगैरे मागण्याची काहीच गरज नाही आणि मी एक डॉक्टर आहे, मी समजू शकतो लहानपणी भूतकाळात एखादी गोष्ट जर मनामध्ये रुजली तर त्या गोष्टीची भीती माणसाला असाच त्रास देऊन जाते. आता वैद्यबुवा म्हणत असता सुलोचना मॅडम या गोष्टीबद्दल तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आणि मी सुद्धा घेत नाही आणि घरातील कोणीच या गोष्टी लक्षात ठेवणार नाही आणि वाईट सुद्धा वाटून घेणार नाही, हा विषय आपण इथे थांबूया. हां मात्र मला एका गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटणार आहे. आता वैद्यबुवा असं म्हटल्यानंतर पुन्हा सगळेजण आश्चर्यचकित होतात कारण हे असं का म्हणत आहेत. आता वैद्यबुवा म्हणत असतात की प्राजू आणि आलोकचा साखरपुडा तर झाला आहे पण त्यांच्या साखरपुड्याचा पेढा कोणीच खाल्ला नाही की, आणि जर कोणी खाल्ला नाही तर मात्र मला खूप जास्त वाईट वाटेल. आता वैद्यबुवा असं म्हटल्यानंतर सुलोचनाच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू येतं. आता वैद्यबुवा म्हणत असतात चारू आण बरं तो पेढ्यांचा बॉक्स, आणि आता वैद्यबुवा घरात सगळ्यांनाच पेढे वाटायला सुरू करतात. आता सुलोचना काय करते जो हातात पेढा आलेला असतो तो पेढा प्राजक्ताला चारते आणि म्हणत असते सुनबाई पहिला पेढ्याचा घास तुझ्यासाठी. आता इकडे सुलोचना पेढा चारते आणि प्राजक्ताला मिठी मारते आणि तिच्या कानामध्ये म्हणत असते की आता तुझ्या आणि आलोकच्या लग्नामध्ये कोणतीच ताकद आड येऊ शकत नाही आणि तुमचं लग्न होणार म्हणजे होणारच. पुढच्या 10 दिवसामध्ये तुझं आणि आलोकचं लग्न होईल, मग तू प्राजक्ता आलोक सूर्यवंशी होशील आणि आलोकच्या आयुष्यामध्ये आणि सूर्यवंशीच्या घरामध्ये तू प्रवेश कर. आता सुलोचना फक्त आलोक आणि प्राजक्ताच्या लग्नाबद्दलच बोलत असते म्हणून प्राजक्ता सुद्धा सुलोचनाच्या कानात म्हणत असते आणि भाग्याच्या लग्नाचं काय. त्यावेळेला सुलोचना म्हणत असते काळजी करू नकोस, तुझं आणि आलोकच्या डोक्यावर एकदा लग्नाच्या अक्षदा पडल्या तर आरव आणि भाग्याच्या लग्नाचं सुद्धा आपण लवकरच पाहू. आता प्राजक्ता आणि सुलोचना मिठी सोडतात आणि सुलोचना म्हणत असते की प्राजक्ता तुला तर माहीतच आहे सुलोचना जे बोलणार तेच होणार. इकडे आता सूर्यवंशाची सगळी पाहुणे घरी गेलेले असतात आणि प्राजक्ता आणि भाग्यश्री त्यांच्या रूममध्ये गेलेल्या असतात चेंज करण्यासाठी. त्यावेळेला आता प्राजक्ता स्वतः
स्वतःचा सगळा मेकअप काढतच थोडीशी नाराज झालेली असते. आता भाग्यश्री खुश असते. ती म्हणत असते, अरे वा, आमची प्राजक्ता आता एंगेज झाली आहे, मी तुझ्यासाठी खूप खुश आहे बघ. पण इकडे प्राजक्ताच्या चेहऱ्यावर खूप जास्त टेन्शन दिसत असतं. आता भाग्यश्री म्हणत असते, प्राजू कसं वाटतंय, तू आता निम्मी सूर्यवंशाचीच झालीस बघ, कसं फील होतंय ग तुला. त्यावेळेला प्राजक्ता आता उठते, बसलेली असते टिपॉयवर, उठते आणि म्हणते, माहीत नाही मला. त्यावेळेला भाग्यश्री प्राजक्ताकडे जाते आणि म्हणते, म्हणजे अशी का बोलत आहेस बरं तू. इथे आता भाग्यश्री प्राजक्ताला म्हणत असते, प्राजक्ता अशी का वागतेस बरं, तुला आनंद नाही का झाला. त्यावेळेला प्राजक्ता म्हणत असते, हो झालाय ना, पण प्राजक्ताचा चेहरा काही आनंददायी दिसतच नसतो. आता भाग्यश्री काय करते, प्राजक्ताच्या दंडाला धरते आणि स्वतःसमोर उभी करते आणि म्हणत असते, अगं तुला आनंद झालाय तर तू अशी का वागत आहेस, अशी का बोलत आहेस बरं. इथे आता भाग्यश्री म्हणत असते, अगं तू तर आज 7वे आसमान पर असायला हवं होतंस, आज तू खुश असायला हवंस, कारण एवढे चांगलं तर आता जिजू तुला मिळाले आहेत. आता जिजू म्हणल्यानंतर भाग्यश्री म्हणते, अगं सॉरी आता जिजू म्हणत नाही नाहीतर तू आणि पुन्हा चिडचिल बघ. अगं पण आलोक सरांनी तुला जी अंगठी ज्या प्रकारे घातली ते तुला थोडं ऑड वाटलं नाही. आता भाग्यश्री असं म्हणल्यानंतर प्राजक्ताला तो क्षण आठवतो ज्या वेळेला आलोकने तिच्या हातामध्ये अंगठी घातलेली असते. ती कशी घातलेली असते ते प्राजक्तालाच माहीत असतं. आता आलोकने हातामध्ये अंगठी घेतलेली असते, त्यामध्ये प्राजक्तानं मुद्दामून बोट घातलेलं असतं, हे तिला आठवतं. आता प्राजक्ता स्वतःच्या मनातच विचार करत असते, भाग्याला परत संशय आलाय का, म्हणूनच ती एवढे सारे प्रश्न विचारायला लागली. त्यावेळेला भाग्यश्री म्हणत असते, अगं प्राजू काहीतरी बोल ना, असं आपल्या होणाऱ्या बायकोला कोण अंगठी घालतं, साधे फोटो सुद्धा काढू दिले नाहीत. अगं तुमचा साखरपुडा झाला आहे, ती अंगठी काय उडाली आणि ती तुझ्या बोटात काय गेली, हे सगळं पाहून तुला ऑड वाटत नाही. अगं आपल्या बायकोला अंगठी घालणं म्हणजे आयुष्यभराची एक खूण असू शकते ना. अगं ती मोमेंटच लक्षात ठेवण्यासारखी असते, मग त्यांनी का बरं तुझ्या बोटामध्ये अशी अंगठी घातली. अगं मी तर काय वेगळंच इमॅजिन केलं होतं, मला असं वाटलं होतं आलोक जिजू पायावर गुडघ्यावर बसतील आणि तुला म्हणतील, विल यू मॅरिड मी, मग तू लाजत हो म्हणाली असतीस, मग त्यांनी तुझ्या बोटामध्ये अंगठी घातली असती, मग काही सगळं असं बिंदास्त बघ रोमॅन्टिकपणे साखरपुडा झाला असता. आता हे ऐकून प्राजक्ताच्या सुद्धा चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आलेली असते. भाग्यश्री एका पाठोपाठ एक प्राजक्ताला प्रश्न विचारायला लागलेली असते आणि प्राजक्ता शांतच उभारलेली असते. आता भाग्यश्री म्हणत असते, काय गं ही कसली पद्धत बरं, साखरपुडा म्हणजे मुलाने मुलीला आणि मुलगीने मुलाला अंगठी घालायची असते, मग इथे काही वेगळीच ही पद्धत बरं, मुलीने मुलाला अंगठीच घालायची नाही. अगं तुला आलोक सरांचं वागणं थोडं ऑड वाटत नाही. मला तर वाटलं होतं हे सूर्यवंशी एवढे मॉडर्न आहेत म्हटल्यानंतर यांच्याकडे किती मोठ्या मोठ्या रीती असतील आणि यांच्याकडे तर म्हणे अंगठी सुद्धा घालायची नाही. आता प्राजक्ता म्हणत असते, अगं आहे त्यांच्याकडे तशी पद्धत, तर काय करायचं सांग. त्याला भाग्यश्री चिडते आणि म्हणत असते, अगं असली कसली प्राजक्ता पद्धत बरं. अगं प्राजू तुला वाटत नाही का तुझा साखरपुडा झाला आणि तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला अंगठी घालावी. नाही मला हे अजिबात पटलेलं नाही बघ, मला आवडलेलंच नाही. त्याला प्राजक्ता म्हणत असते, भाग्या कधी कधी गोष्टी सगळ्या आपल्या मनाप्रमाणे नाही होत. आता प्राजक्ता या भाग्यश्रीला चुना लावण्याचा म्हणजे खोटं बोलण्याचा प्रयत्न करून तिला घोळात आणण्याचा प्रयत्न करत असते. आता ती म्हणत असते, अगं ही तर रीत काहीच नाही, मी तर असं ऐकलं होतं की काही ठिकाणी साखरपुड्यामध्ये मुलाच्या भावानेच मुलगीला अंगठी घालायची असते. आता भाग्यश्री म्हणत असते की काय अशी सुद्धा रीत असते का. त्याला प्राजक्ता म्हणते, बघ अशी रीत नाहीये त्यांच्या घरी, म्हणून बरं झालं. आता प्राजक्ता भाग्यश्री पासून नजर चोरण्याचा प्रयत्न करत असते, पण भाग्यश्री काही गप्पच बसत नाही, प्राजक्ताला सतत काही ना काहीतरी प्रश्न विचारत असते. त्यावेळेला प्राजक्ता म्हणते, सारखं काय भाग्य तुझं असतं ग, काही ना काहीतरी तू प्रश्न विचारतच असतेस. अगं मला मान्य आहे आलोक सरांचं जग थोडं वेगळं आहे आणि त्यांची वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत थोडी वेगळीच आहे. त्यांचं जग म्हणजे त्यांची आई, त्यांची काकू, त्यांचा भाऊ एवढंच आहे. आता प्राजक्ताच्या तोंडून आरवचं नाव ऐकल्यानंतर भाग्यश्री म्हणत असते, तो मॅड आरव. आता प्राजक्ता म्हणते, काय म्हणालीस, आरव सरांना तू मॅड म्हणालीस का. आता भाग्यश्री म्हणत असते, हो तो मॅडच आहे. त्यावेळेला प्राजक्ता म्हणत असते, काय अगं तू त्यांना मॅड म्हणतेस का. भाग्यश्री म्हणत असते, बरं प्राजू ते ठीक असू दे, तू आत्ताच म्हणालीस आलोक सरांचं एक वेगळं जग असतं, मग त्या जगामध्ये तुला जागा देतील ना ते, तुला ते मान सन्मान तर देतील ना, तुला बायको मानतील ना ते, आणि जर ते तुला असं स्थान देत असतील त्यांच्या जगामध्ये तर ते आईशी असं का वागले बरं. अगं तुझी मामी होती ना ती, त्यांचा असा कसा हात झटकला बरं. अगं ठीक आहे त्यांना कुंकवाची एलर्जी आहे, त्यांना राग येतो, पण मोठ्यांशी कसं वागायचं हे कळत नाही का त्यांना. त्याला प्राजक्ता म्हणत असते, काय गं भाग्या तुझं एवढं काही वेगळे वागलेले नाहीत, त्यांना नाही
आवडत ते सगळ्या गोष्टी. आणि त्यांनी काय केले बरं, त्यांनी तर त्या गोष्टीला विरोध करण्याचा प्रयत्न केला ना फक्त. अगं ते कुंकू बघितल्यानंतर थोडेसे पॅनिकच झाले ना ते आणि रागाने निघून गेले. अगं तोंडावर लग्न आले ना आता 8-10 दिवसामध्ये, आणि जर असा प्रॉब्लेम पुढे येत असेल तर कोणीही चिडेलच ना. आता भाग्यश्री म्हणत असते अगं पण मला ते वेगळं वाटलंय, मला नाही पटलंय ते. त्यावेळेला प्राजक्ता म्हणत असते अगं भाग्या अशी काय करतेस तू, सगळ्या निगेटिव्ह गोष्टींबद्दल जास्त विचार करत आहेस बघ. अगं चांगल्या गोष्टी झाल्या, एवढा छान साखरपुडा पार पडला, त्याबद्दल बोलूया ना आपण, तो विषय सोडून दे. भाग्या म्हणत असते अगं प्राजू हे काही घडलंय ते सामान्य नाहीये, मला ते वेगळं वाटलं म्हणून तर मी तुझ्याशी बोलायला आले ना. मग तुझ्याशी नाही बोलायचं तर काय आईशी बोलायला जाऊ का. आता प्राजक्ता म्हणत असते नको नको, अजिबात मामी जवळ जाऊ नकोस, तुला काय बोलायचंय ते माझ्याजवळच उगीच मामी टेन्शन घेऊन बसेल बघ. त्यावेळेला आता प्राजक्ता विषय बदलण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते भाग्या सोड बरं आता हे विषय, चल आपण चांगल्या गोष्टींबद्दल बोलूया. सांग आता माझी अंगठी कशी दिसते बरं ही. आता भाग्यश्री काहीच बोलत नाही, पण प्राजक्ता म्हणत असते भाग्या असं काय करतेस, तू मला एके दिवशी म्हणाली होतीस की मी जर ज्या दिवशी खुश असेन त्या दिवशी तुझ्यासाठी खूप सुंदर दिवस असेल. मग बघ आज मी खूप जास्त खुश आहे बघ. आता इकडे प्राजक्ता भाग्यश्रीचा मूड बदलते आणि म्हणत असते की हो प्राजू तू बरोबर बोलत आहेस, तू खुश तर मी खुश. अगं प्राजू अंगठी घातल्यानंतर साखरपुडा झाल्यानंतर मी एकही तुझा फोटोच काढला नाही, चल आता आपण फोटो काढूया. इथे आता फोटो काढण्यासाठी प्राजक्ता वेगवेगळ्या पोज देत असते आणि त्यामध्ये भाग्यश्री अंगठी सुद्धा दाखवायला सांगते. आता भाग्यश्री फोटो काढत असते. प्राजक्ता चेहऱ्यावर खोटं हसू ठेवूनच मनातल्या मनातच आलोकचं खरं रूप आठवायला लागलेली असते. आता प्राजक्ताला पूर्णपणे जाणीव असते की ती आलोकशी लग्न करून पूर्णपणे चुकीचा निर्णय घेत आहे, पण तिने तो निर्णय पूर्णपणे भाग्याच्या सुखासाठी घेतलेला असतो. आता आजचा भाग इथे थांबवला आहे. पुढील भागामध्ये एक नवीन एंट्री मालिकेमध्ये झालेली दाखवलेली आहे. एक शाळेची मुलगी रस्त्यावरून जात असते आणि तिचे कपडे ओले होतात. त्यावेळेला ती मुलगी खूप चिडलेली असते. त्यावेळेला भाग्यश्री आणि प्राजक्ता तेथूनच जात असतात. आता प्राजक्ता त्या मुलगीची समजूत काढून तिला सांगत असते की तू सगळ्यांना सांग की तू एका माणसाची ढुसूम केलीस म्हणूनच तुझा ड्रेस खराब झाला. त्याच वेळेला गाडीतून एक माणूस प्राजक्ताला त्या मुलीशी बोलताना पाहत असतो आणि म्हणत असतो की एवढ्या दिवसांनी या शहरामध्ये आलो आणि आल्याबरोबर या मुलीचं दर्शन झालं, खूपच छान वाटलं. इकडे आता सुलोचना अंबिका लग्नाची तयारी करायला लागलेली असतात आणि हॉल पाहत असतात. एक हॉल त्यांना सापडलेला असतो, तो खूप छोटा असतो. आता सुलोचना म्हणत असते की छोटाच हॉल आपल्याला हवा आहे, कारण लग्नासाठी जास्त माणसं आपल्याला नको आहेत. तिकडची वैद्यभुवांच्या घरची आणि फक्त आपल्याच घरची माणसं या लग्नासाठी उपस्थित राहतील. त्याच वेळेला हे नवीन एंट्री झालेली व्यक्ती तिथे येते आणि मी सुद्धा लग्नाला येणार असं म्हणते. आता ही नवीन व्यक्ती कोण आहे तेच आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.